अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार। अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार, तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत पार पडणार। यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा। करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता। सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागले आहेत। धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा सवाल। हत्या करणाऱ्यांना फाशीवर चढवावं, भगवानगड कधी हत्येचं समर्थन करणार नाही, नामदेव शास्त्रींकडून स्पष्ट। संतोष देशमुखांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यास भगवानगड तयार। देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलण्याची तयारी, नामदेव शास्त्री यांची प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब रविवारी नामदेव शास्त्रींची भेट घेणार। भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रींना भेटणार। जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये पण विचारा। भाजप नेते आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नाचं प्रकरण तपासण्यासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन। दरेकरांच्या आरोपानंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईतील SLK पूर्व, H पूर्व आणि G उत्तर विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार। नवीन जलवाहिनी सुरू करण्यासाठी 30 तास पाणी पुरवठा बंद असेल। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला। कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडला। अशोक धोडी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जे रुग्णालयात करण्यात येणार। भारतीय महिला संघ अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत। उपांत्य सामन्यात इंग्लंडवर 9 गडी राखून विजय। 2 फेब्रुवारीला अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत। इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या T20 मालिकेत भारत 3-1 ने विजयी आघाडीवर। चौथ्या T20 सामन्यात भारताचा 15 धावांनी विजय।